हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा. आय कॅन चेंज माय सेल्फमध्ये परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मागे आता 1-2 दिवसाच्या आधी जयश्रीताई अशा म्हटल्या होत्या की तू बोलत जा, मला तुझं बोलणं ऐकायला आवडतं. म्हणून म्हटलं चला मग आता एक व्हिडिओ बनवूया. आता आपल्या आय कॅन चेंज माय सेल्फचा एक मोटिव्ह असा आहे की आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे हेल्थमध्ये. तर आता या हेल्थची सुरुवात म्हणजे हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्याच बाबतीत. जीवनाचे जे प्रकार आहेत म्हणजे जीवनात लाईफमध्ये पैसाही पाहिजे, हेल्थही पाहिजे, रिलेशनशिप पण चांगली पाहिजे, स्पिरिच्युअलिटी पण पाहिजे म्हणजे अध्यात्मही पाहिजे. ह्या सगळे लाईफचे भाग झाले, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हेल्थ. पैशापेक्षाही महत्त्वाचा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर शेअर मार्केटमधले सगळ्यात श्रीमंत राकेश झुनझुनवाला, त्यांचं मागे निधन झालं. तुम्ही यूट्यूबवर टाका जर माहीत नसेल तर. अत्यंत श्रीमंत व्यक्ती. त्यांच्यावर ते वेब सिरीज पण आलेली होती, त्यात पण दाखवलेलं आहे. खूप श्रीमंत, पण त्यांच्याकडे एकच गोष्ट नव्हती, ती म्हणजे हेल्थ. आणि मरताना त्यांनी हे पटवून दिलं किंवा सांगितलं आजूबाजूंना, त्यांच्या नातेवाईकांना की मी हा एवढा पैसा कमवला, पण हा सगळ्या पैशाचा उपभोग माझ्या सुना, मुलं, बायको, नातवंड हे सगळे घेतील, पण मी घेऊ शकणार नाही, कारण मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही त्यांची गुगलवर इमेज टाका, ते खूप अतिशय लठ्ठ जाडे, त्यांनी कधीच त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं नाही, असेच ते दिसतात. आणि त्यांना ते पटलं, पण ज्या वेळेस पटलं त्यावेळेस त्यांच्याकडे वेळ नव्हता. तर आता आपल्याला वेळेतच जागं व्हायचं आहे. माझा हा व्हिडिओ पण बनवण्याचा उद्देश तोच आहे. मी काही नेहमी तुम्हाला लेक्चर देत नाही आहे. फक्त मला असं वाटतं की नेहमी बोलल्यानं मी जे बोलते आहे ते विचार जर तुम्हाला पटले तर एक म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये एक तो महत्त्व त्याचं पटायला पाहिजे, चालण्याचं, फिरण्याचं. म्हणून मी हे बोलत आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की का म्हणजे व्हाय, का आपण फिरायला पाहिजे किंवा फिरायला जातो, किंवा का आपण फिरायला जात नाही. या दोन्ही प्रश्नाचे कमीत कमी 3 मुद्दे लिहायचे. का फिरायला जातो किंवा का फिरायला जात नाही. तीन मुद्दे लिहा फक्त. आणि पुढचे 2-3 वर्ष इमॅजिन करा की पुढचे 2-3 वर्ष आज आपण जे जगतो आहे तसंच जर जगत राहिलो तर पुढच्या 2-3 वर्ष आपण कोणत्या स्थितीत असू, ह्याचे पण 2-3 मुद्दे लिहा. एकतर आपण आहे त्या स्थितीतच राहू, नाही तर दवाखान्यात राहू, नाही तर हेल्थमध्ये आपला प्रोग्रेस झालेली असेल. पण आज आपण जे करतो आहे त्याच्यावर ते डिपेंड असेल की पुढच्या 2-3 वर्षात आपल्याला कसं जीवन जगायचं. म्हणजे आज आपण जो विचार करतो, आज आपण जे जगतो तेच फ्युचरमध्ये असते. त्याच्यामुळे तुम्ही चालायला लागा, बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि ज्यांचं चालणं जिवार येते त्यांच्यासाठी एक स्कीम आणलेली आहे मी. गमतीचाच भाग आहे, गंमत म्हणूनच घ्या. फक्त ज्यांचं चालणं जिवार येतं त्यांच्यासाठी एक स्कीम अशी आहे की मला मंथली तुम्ही 10-20 हजार रुपये द्यायचे. त्यांच्यावरचं मी 10 किलोमीटर 20 किलोमीटर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डेली चालून द्यायचं आहे. पण मी असं केलं तर त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होणार आहे का? नाही, त्याचा फायदा फक्त मलाच होईल. महत्त्व फक्त एवढंच पटवून द्यायचं आहे की ज्याचं त्याला करायचं आहे, ज्याच्या हेल्थसाठी करायचं आहे ते स्वतःसाठी करायचं आहे. स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे. आपल्या लाईफमध्ये आपण सगळ्यांना खूप महत्त्व देतो, स्वतःला अजिबात महत्त्व देत नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं आपलं घर, आपला नवरा, आपले लेकरं, त्यानंतर आपलं ऑफिसमधले कामं, नातेवाईक, सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ आहे. फक्त स्वतःसाठी वेळ नाही. आणि कारणं एक नाही 1000 कारणं देतो आपण न फिरायला जायचे आणि स्वतःकडे लक्ष न द्यायचे. आज मला संध्या भेटली होती PKVमध्ये. पाहिल्याबरोबरच म्हणाली की बापरे काय चेंज झाला, किती बारीक झाली, एकदम अशी उभी सरळ रेषेत दिसत आहेस तू. इतकं छान वाटलं मनाला. आणि तो जो आनंद झाला तो मी शब्दात सांगू पण नाही शकत. माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी या आनंदाचा अनुभव घ्यावा. आपली तारीफ स्तुती केलेली कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडते, पण ती जर पॉझिटिव्ह असेल तर जास्तच आवडते. तर चला मग सगळ्यांनी मला एक प्रॉमिस करायचं आहे आजपासूनच की रोज आम्ही फिरायला जाऊ. हे प्रॉमिस नक्की करा. स्वतः पण ते शिस्तीत राहा आणि चालत राहा. चला तर मग स्वस्त राहा,
मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं चालत राहा. बाय.